हर हर महादेव. ओम नमः शिवाय. मृत्युंजय महादेव त्राहि मा शरणागत. जन्म मृत्यू जरा व्याधी पीडितम कर्म बंधने. नमस्कार मित्रांनो, मी पंडित अनुज शास्त्री आज आपल्या अंतर्गत आलो आहे नारायण नागबली पूजेची माहिती देण्याकरिता. नारायण नागबली पूजा म्हणजे काय, तर आपल्या परिवारात आपले जे काही पित्र वारून गेलेले आहेत या संपूर्ण पितरांच्या मोक्षगतीसाठी आपण जे काही कर्म करतो त्याला नारायण नागबली पितृदोष असे म्हणतात. नारायण नागबली म्हणजे काय, तर हा दोन विधींचा एकत्रित केलेला विधी आहे. नारायण बली व नागबली या दोन्ही विधींना एकत्र करून त्र्यंबकेश्वर येथे नारायण नागबली असा विधी केला जातो 3 दिवसाचा. या विधीकरिता प्रत्येक महिन्याला काही मुहूर्त असतात जे तुम्हाला आमच्या नंबरवरती व्हॉट्सअप किंवा कॉल करून आपल्याला प्राप्त करून घ्यायचे. आमच्याकडनं जे काही मुहूर्त तुम्हाला आम्ही प्रदान करणार या मुहूर्ताच्या 1 दिवस पहिले सायंकाळपर्यंत तुम्ही आमच्याकडे या. आल्यानंतर आम्ही तुमची संपूर्ण व्यवस्था जेवणाची राहण्याची इत्यादी करून देऊ. पुढच्या दिवसापासून आपला विधी प्रारंभ होणार. सर्वात प्रथम दिवशी आपण कुशावर्त कुंडामध्ये आंघोळ करणार गोदावरीमध्ये, व जिथं मी व्हिडिओ बनवत आहे या घाटावरती आपण विधीला येणार. आल्याबरोबर सर्वप्रथम आपण या घाटावरती संगमावरती नारायण बली हा विधी करणार. भगवान विष्णूंचं बळ आपल्याला प्रदान व्हावं व आपल्या परिवारात जे काही पित्र अपघाती वारले, आपले पित्र जे काही मोक्षगतीला गेले या संपूर्ण पितरांना मोक्षगती प्राप्त व्हावी यासाठी आपण पहिल्या दिवशी नारायण बळी पूजा करणार. द्वितीय दिवशी आपण करणार नागबळी पूजा म्हणजे नागदेवाचं पूजन, अभिषेक इत्यादी, पिंडदान किंवा पिंडी इत्यादी. त्यानंतर तृतीय दिवशी आपण करणार गणपती पुण्यावाचन. म्हणजे काय, तर आपण जे काही 3 दिवसाचं कर्म करणार या 3 दिवसाच्या कर्मामध्ये 2 दिवसाचं सूतक तुम्हाला लागतं. या सूतकापासून मुक्त होण्याकरिता तिसऱ्या दिवशी गणपती पुण्यावाचन शुद्धीकरण पूजन केलं जात असतं. शुद्धीकरण झाल्यानंतर तुम्ही कुशावर कुंडावर जाणार, तिथं हातपाय धुणार किंवा आंघोळ करणार व त्र्यंबकेश्वर महादेवाचं दर्शन करणार. भगवान त्र्यंबकेश्वराच्या चरणी आपली प्रार्थना वंदना ठेवणार की परमात्मा देव कृपेने आमच्या जीवनात सुख शांती समृद्धी प्राप्त होऊ द्या व आमच्या संपूर्ण पितरांना मोक्षगती प्राप्त होऊ द्या. नारायण नागबली करण्यामागचं जे कारण आहे, आपल्या घरात विवाह न होणं, संतान न होणं, आपण जे काही कार्यक्षेत्र काम धंदा नोकरी व्यापार करतो यात आपली प्रगती न होणं, जीवनात संघर्ष निर्माण होणं, छोट्या मोठ्या गोष्टीवरनं मानसिक ताणतणाव बनणं, असे अनेक कारण नारायण नागबलीचे असतात. तर आपण अधिक माहितीकरिता माझ्या दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता व पुढची माहिती आपण माझ्याकडनं मार्गदर्शन करू शकता की आपल्या कुंडलीत पितृदोष नारायण नागबली आहे की नाही. यासाठी तुम्ही माझ्या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. हरिओम. ओम नमः शिवाय.